अहो चला उठा आता. किती वाजलेत बघितलं का? ट्रॅप शूटिंगला नाही जायचं का आज? चला उठा, उशीर होतोय. अहो अलार्म होऊन गेलाय. उठताय ना? मी कॉफी आणली तुमच्यासाठी. चला उठा, ऑफिसला जायला उशीर होतोय ना. जागे आहात का? हो. फोनवर बोलूया का? उद्या बोलूया. चालेल, उद्या बोलू. गुड नाईट. गुड नाईट.
मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. आई चहा. आले. अरे वा. तयारच. मनू, राजवीरना वाईट वाटलं असेल ना तुझा निर्णय ऐकून? साहजिकच आहे आई. आणि तुला नकार देताना तुला सुद्धा वाईट वाटलंच असेल ना? थोडस. म्हणजे तुझा निर्णय चुकलाय असं वाटतंय का तुला? नाही, चुकला नाहीये, पण सांगताना थोडं वाईट वाटलं. करेक्ट आहे. वाटणारच ना. एखादा साधा भाजीवाला दारात भाजी विकायला आला तर तुला त्याला नाही म्हणताना वाईट वाटतं. इथे तर एका चांगल्या माणसाला लग्नासाठी नकार देते म्हटल्यावर वाईट वाटणं साहजिकच आहे ना. येत आहे. बाय. आई, मला असं वाटतं की ताईने असा तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होता. पण शेवटी तिचं आयुष्य आहे ना. मनवा, तू एवढी शांत काय आहेस? त्या मेसेज प्रकरणातून अजून बाहेर नाही आलीस? नाही नाही, मी एकदम ओके आता. मनवा, तुला कसलीही हेल्प लागली ना तू मला सांग. मी तुझ्या नेहमी सोबत आहे. आय नो अमोल, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. तुला नाही तर कोणाला सांगणार? हो ना. मग आता सांग काय झालंय. मनवा, काय झालंय? तू इतकी काय डिस्टर्ब आहेस? राजवीर मोहिते पाटील, राजवीर सरांमुळे ये हाल हे मनवा का? त्यानं काय केलं? बरंच काय. हा माणूस ना मला पहिल्यापासून फ्रॉड वाटतो. आपण इतक्या वेळा भेटलो, आपले फोटो नाही काढले कोणी. तुम्ही पहिल्यांदा काय भेटलात, त्याच्या सोबत काय आलीस, लगेच तुमचे फोटोज व्हायरल. आता यावेळेला काय केलं त्यांनी? नाही, तसं काय नाहीये. मनवा, काय झालंय सांगशील का? लग्नाची मागणी घातलीये त्यांनी. काय लग्न? मनवा, पण तू. मी नकार कळवलाय माझा.
अगं पण तू एकदा पॉझिटिव्हली विचार करायला हवा होतास. खूप चांगलं प्रपोजल होतं. एनिवे मला उशीर होतोय, मी निघते. आरती, काय विचार करत बसलीस? लाव फोन. रिंग वाजते. तुम्ही बोला ना, मला नाही बोलता येणार. बर. हॅलो. नमस्कार, कर्नल सावंतराव बोलतोय. हा बोला बोला. आम्ही सगळेच तुमच्या फोनची वाट बघत होतो. ते मनवानी विचार केला तुमच्या प्रस्तावाचा आणि निर्णय घेतलाय. म्हणजे आम्हीच निर्णय घेतलाय. काय ठरवलंय मग? माफ करा, आपले योग नाही आहेत असं दिसतंय. हे लग्न नाही होऊ शकत. नाही, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. राजवीर मध्ये नाव ठेवायला खरं तर कुठेच जागा नाहीये. तुम्ही निर्णय घेतलाय, मग मी तरी काय बोलणार? खरं सांगू का, मनवा आमच्या घरची सून झाली असती ना, तर राजवीर पेक्षा जास्त आनंद मला झाला असता. खूप गोड, खूप समजूतदार आहे हो तुमची मुलगी. आमच्या घरासाठी इतकी योग्य सून नाही मिळणार, खरंच सांगते. पण मी तुमच्या निर्णयाचा आदर करते. थँक्यू. तुमचा स्नेह असाच राहू द्या. तुमचा निर्णय मान्य आहे आम्हाला. म्हणजे सगळ्या मोहित्यांच्या वतीने सांगते मी तुम्हाला. हो, पण असो, देवाच्या मनात जे असतं तेच होतं. ठेवतो. एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? अरे मला वाटलं तुला माहित असेल. नाही ती बडबड करायचं ना, बळ करतं तुला. पण या महत्वाच्या गोष्टी सांगता येत नाहीत. अरे पण मनवाचा लग्नाचा इश्यू होता आणि तू का टेन्शन घेतोयस? आता कळलंय ना तुला? नशीब तिनं नकार दिला म्हणून, नाहीतर काय झालं असतं. लग्न झालं असतं आणि काय. पण तू का इतका अस्वस्थ होतोयस? अगं मला ना तो माणूसच पटत नाही. आणि मित्र म्हणून आपलं कर्तव्य आहे ना तिला सांगणं. अरे पण मला ते खूप चांगले वाटले. म्हणजे बघ ना, एवढे मोठे बिझनेसमॅन असून सुद्धा त्यांनी मनवाला आमच्या शाळेला ज्या प्रकारे मदत केली आहे ना, त्यावरून तरी त्यांच्यात खटकण्यासारखं काही वाटत नाहीये. हे बघ, माणूस जरा चांगला वागला, चांगलं बोलला म्हणून लगेच हुरळून जायचं नसतं. तरी पण यार तुम्हाला हे सांगायला हवं होतंस. बरं, नेक्स्ट टाइम मला कळलं ना तर सगळ्यात आधी तुला सांगेल. बाय. बरं झालं मनवानं हे प्रपोजल नाकारलं. पण आता काहीतरी करायला हवं. उशीर करून नाही चालणार. राजवीर, सगळं कळलंय मला. माई, माझ्याच बाबतीत असं का घडलं? नियतीला असे प्रश्न विचारण्यात काही अर्थ नसतो. मी पहिल्यांदा आयुष्यात काहीतरी मागितलं. राजवीर, अरे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते. माई, आपण रीतसर मागणी घातली लग्नासाठी. मी त्यांचा अपमान नाही केला. मी कुठली जबरदस्ती नाही केली. पण मग तरी नकार. आता मनवाच्या मनात काय आहे ते मी कसं सांगणार? खरं तर मला सुद्धा ती आवडली होती.
पण तिच्या नकारामागचं नेमकं कारण काय आहे तेच कळत नाहीये. माही माही त्रास होतोय या सगळ्याचा खूप. हे बघ बाळा, तू आता नको विचार करूस. काही वेळ गेला ना की तुझं कामात मन रमेल. मग थोड्या दिवसांनी आपण दुसरी मुलगी बघू. नाही माही, मनवा सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार नाही करू शकत मी. राजवीर, माई बायको म्हणून आता दुसऱ्या कोणाचा विचार नाही करू शकत नाही. असा टोकाचा निर्णय नको घेऊस बाळा. यातून बाहेर पडायला तुला थोडा वेळ लागेल, पण काही दिवसांनी तुझं मत नक्की बदलेल. नाही माई, मी माझ्या मतावर ठाम आहे. हे बघ, जास्त विचार न करता आता शांत झोप. येते. माई थांब ना जरा वेळ. माई आज खूप एकटं वाटतंय. गुणी बाळसा जागसी कारे वाया निजरे बाळा. गुणी बाळसा जागसी कारे वाया निजरे बाळा. अपरात्रीचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाही. हा चालत से चाळा एकच असला. तिळू संत नाही जीवाला. गुणी बाळसा जागसी कारे वाया. निजरे बाळा निजरे